हाय सर्वांना. तर बघा, मी शीतल, माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर वाजलेत 6 आणि झाला का नाही चहा वगैरे तुमचा? आमचा पण झाला चहा. 4लाच असतो. ऊन असो नाही तर पावसाळा असो नाही तर हिवाळा असो. दुकानात जायच्या वेळेस सगळ्यांनाच चहा असतो. परत म्हणजे चहा डबल डबल नसतोयच. एकदा केला का परत कोणच भेट नाही. श्राव पण आलेले असते. आता तर काही शाळा सकाळच्या अभ्यास चालू आहे मॅडमचा तिकडं. आणि म्हणलं आता बघा मी इकडं असं वळण घेतले वेगळं जरा, कारण केस अशी सगळी अशी वरती घेऊन सगळं ना सगळं टकली दिसायला लागले. सगळी म्हणायला लागलीत तशीच की केस इथली सगळी चाललीत. म्हणून परत थोडंसं तिरकं वळण घेतलंय, पण माझला काही चांगलं वाटत नाही कारण केस कुरळी येते पूर्ण. त्यामुळं चांगलं काही दिसत नाही आणि व्यवस्थित विणी पण येत नाही. दिसायचं तर लांबच राहू द्या. आणि संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा आहे. झालं का नाही तुमचं चहा वगैरे? दिवस मावळायला गेलाय. कसं दिसतंय वातावरण बाहेरचं? तर काल आणलेली फुलं ना ते जिन्यावर ठेवलीत बघा मी. आणि भांडी वगैरे लावायची ती आज परवा जायचं आहे. आज शुक्रवार आहे, लसीकरण हे होतं दुपारी. आणि उद्या शनिवार आणि परवा जायचं आहे. सुट्टी आहे, रंगपंचमी म्हणजे रविवार पण आहे आणि रंगपंचमी पण आहे. आणि इकडं बघा लाडू बनवले तर शंभूसाठी शंभूकडे जायचं आहे. तर एवढे लाडू बनवलेत. तर हे त्याला 40-42 लाडू आहेत. तर ह्याला 1.5 महिना जातील, कारण रोज एक जरी त्यानं खाल्लं तरी पण दीड महिना जाते. एका दुसरं कोण मित्र हे असला का त्यामुळं. मग आज ते दिवसभर बनवलं. मम्मी आलती. मग मी लसीकरण झाल्यावर जेवण वगैरे फरशी झाली, भांडी झाले, मग निवांत करून घेतलं लाडू ड्रायफ्रूटचं. आणि इकडं भांडी लावायची पडलीत बघा जाळीत. तर भांडी पण लावायची. चहाची भांडी धुतली, श्रावून नाही धुतली बघा, बसले अभ्यासाला. आणि रॅकवरचं तर बघा आता आलेला आहे पाडवा. 19 तारखेला गुढीपाडवा आहे. तर सणासुदीचं जरा स्वच्छता वगैरे तर करावीच लागते, पण कामामुळं होत नाही. तर श्रावूला हुश व्हायला लागले. इकडं बघा काम म्हणलं भांडी काय मी काढू शकते, पण काढायला वेळ नाही. दिवसभर काही बाहेरचं काम नसलं ना, सकाळी लवकर उठून स्वयंपाक बनवला का लगेच रॅकवरची भांडे वगैरे धुवून, रॅक धुवून, पेपर बदलून वगैरे सगळं होती. इतकी धूळ झाली ना. आणि सणासुदीचा असाही वर्षातला सण असतो, आपण स्वच्छही करतच असतो. तर करायचं आहे बघा. भांडी सगळी चोपट चोपट झाली ती. आणि तर आता बघू कधी होते. आता शंभूकडनं जाऊन आल्यावरच, कारण पालक भेट आहे. तर सगळीच जायचं आता. ह्यावेळेस राहूला सुट्टी आहे बैठकीला रंगपंचमीची. तर मग आम्ही सगळीच जाणार आहे. रविवार असला तरी पण ती येतच नव्हती आणि मी पण कधी जात नाही. मागच्या वेळेस चूक एकदा म्हणजे तेवढं गेलेली, कारण ती जाणं भाग होतं. तर आता वार्षिक आहे म्हणतात. तर चला म्हणलं त्याला यायचं आहे, पण त्याला येणं होईल म्हणजे येता येत नाही. तर मग आपण तर जाऊन यावं भेटून बोलून, म्हणून मग सगळीच जाणार आहे आम्ही. कारण फोन पण नसतो ते आणि भरपूर असा लांब आहे की लवकर येता पण येत नाही ना आम्हाला पण. म्हणजे असं सारखं सारखं जाता येत नाही. मग आम्ही ह्यांचं तर आमच्या आधी असते, कारण लय सारखं शंभूची आठवण येते. म्हणजे असं 1 महिनाभर झालं का यावं वाटतं त्यांना सुद्धा, आणि त्याला पण इकडे यावं वाटतं. तर तसा काही योग येत नसतो. शिकायला घातले म्हणजे असंच असते थोडंफार. काय म्हणते तर ढकलायला लागतात पुढं पुढं दिवस, जड आलं तरी पण आपल्याला. त्याच्या हितासाठी. आपलं तर त्यात हित काहीच नाही, त्याला शिक्षण महत्त्वाचं आहे. म्हणून मग आता जाणार आहे. मग ह्यांनी पण येणारच आहेत, कारण ह्यांना ठेवून चालत नाही. आणि मग मी पण जाणार आहे, कारण गडी माणसं ती गडी माणसाचंच असते, काय त्यांनी व्यवस्थित ठेवत नाहीत. मग आम्हालाच सगळं बघून ही म्हणजे आता आज सजांचं सुट्टी आहे त्यामुळं श्रवणासाठी, नाही तर मग मी नसती जाणार. मग सगळं व्यवस्थित. आणि श्राव पण अशी गेली नाही, किती दिवसातनं तर चालली. आणि मम्मी पण येणार होती. म्हणजे मी म्हणते असं की तू जा, मी नाही येत मम्मीला, पण मम्मी म्हणते नको जा तूच. म्हणजे आई शेवटी आई ती हायच की आई असते. मी म्हणलं तसं काय नाही, आपण मानल्यावर सगळं असतं. आई आजी सगळं आपल्यात फरक आपण करतो, तसं काय नसतं. नाही म्हणली तू जा, राहू दे, मी नाही जात, तुम्ही जावा 3 जण. परत बघू येतो की इकडं तिकडं. तर परत ती येणार आहे या महिन्याभराच्या म्हणजे महिना एंडिंगला किंवा एप्रिलच्या म्हणजे स्टार्टिंगला येणार आहे. तर बघूया मग कधी म्हणजे सोडतील का, त्याचा पेपर कसं काय होते, कारण इथं आमच्यात काम पण आहे थोडंसं, त्याच्यानिमित्त येणार आहे. तर आता मी भांडी लावून घेते. आणि मम्मी पण म्हणले चिवडा वगैरे बनवून देते त्याच्यासाठी. आणि आपले लाडू पण ह्याचे, ती म्हणले मी गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवते, कारण म्हणजे ती असं पुरवठी पडते म्हणून. तर मग खाऊ काहीतरी थोडाफार न्यायचा. आणि दुपारी शूट घेणार होती मी, पण वेळ पण झालता लय. आणि असं शूट मोबाईल पण धराय कोण नव्हतं. ह्या मॅडम झोपल्या होत्या, जेवण कर, मग आम्ही दोघींनी केलं होतं. त्यामुळं म्हटलं राहू दे आता. रोज म्हणजे जरा वेळेस आपण तसंच बनवतो, त्यामुळं वेगळं काही त्यात नाही रोज बनवायला.
आणि ब्लॉग घ्यायला म्हणजे घेतला असता, पण ही झालं नाही मला. त्याच्यामुळं म्हणलं चला राहू दे आता. तर दिवाबत्ती वगैरे लावायची, दिवस मावळायला चाललाय. आणि आता कसं आहे माहिती आहे का, 6 वाजलेत तरी इतका उजेड आहे ना. 6:15 वाजलेत, 5-6 मिनटं कमी, भरपूर असा उजेड आहे. तर काय दिवस मोठा आणि रात्री लहान असते, त्यामुळे लगेच उजेडतं आणि दिवस जाता जात नाही. 5 वाजले तरी इतकं ऊन 4-3 वाजल्यासारखं वाटतंय. तर झालं का नाही तुमचं सगळं काम हे सांगा. तर चला मग आता भांडे मी पटापट लावून घेते. तर आज लाडू वगैरे बनवले, त्याच्यामुळे जास्त असं काय म्हणतात आपले भांडी पडलेत, तर लावून घ्यायचे भांडी. स्वयंपाक काय बनवायचा त्याचा प्रॉब्लेम आहे. तर स्वयंपाकामध्ये आता हलकं असं बनावं असं वाटायला लागले काहीतरी. तर वाटायला काय श्रावणी बनवायचं, चकुल्या बनवूया का? आवडतात का? होय. तर आम्ही हे मीठ वापरतो बघा, टाटाचं सेंधव मीठ. तर हेच वापरावं सगळ्यांनी. गॅस धुतला, ते पुसली आणि श्रावणी गॅस त्याच्या मोठा धुवून घेतला. आणि त्याचं स्टँड वगैरे मी सकाळी ही लावून घेतला देवाला. आणि स्वयंपाकात संध्याकाळी म्हटलं तर आज आहे कणिक मळणे बघा इथं मी पाटीत, कारण त्याच्यात लाडू आहेत. तर इकडं थोडीशीच मळआहे एवढीच. आणि इकडं पीठ वगैरे चाळून घेतलंय. इकडं दूध आहे सकाळचं. तर आमचं दूध रतिबाचं पण झालं, डेअरीतनं आणलेलं आहे बघा. श्रावण रात्री दूध आहे पुरत आहे. आणि इकडं बघा करायचं आहे कणिक म्हणून ठेवले. ह्याच्यात आदन घातले, डाळ शिजत घातले, म्हणजे डायरेक्ट डाळीला फोडणी घातली. तर इकडं असं उकळायला लागलंय, म्हणजे तूर मूग मिक्स, टोमॅटो आणि कोथिंबीर, सगळं आलं लसूण जिरं परत मिरं वगैरे थोडं असं सगळं मसाला खडा टाकून मस्त अशी फोडणी टाकलेली आहे. आणि ही आता डाळ शिजते. तर इकडे चपात्या बनवून घ्यायच्या आणि ह्याच्यामध्ये टाकायच्या. तर आमच्या तिकडे त्याला चकुल्या म्हणतात. तर तिकड चकुल्या बनवणार आहे मी आज, कारण आत्या असल्यावर कसं मिठाच्या लागतात. तर डाळ पण शिजत आले. आता ह्याच्यात चकुल्या टाकून घ्यायच्या, मीठ वगैरे टाकून त्याच्यात घेतलं. इकडं कणिक पण मळले, आता भिजते. तर श्रावू लाटणार आहे छोट्या छोट्या चपात्या, तिचा अभ्यास झाला तर, नाहीतर मग मीच लाटणार आहे. तर आता झाल्यावर तुम्हाला दाखवते. चपाती लाटून त्याचं काप करून त्याच्यामध्ये टाकायचं आणि शिजलं मग खाण्यासाठी रेडी आहे. तर चला मग आता बनवते चपात्या. श्रावू बघा इथं लाटायला लागली चपाती आणि चकुलीसाठी. इकडं 2 पण टाकून ठेवल्या, त्या टाकले, तिसरी चपाती आहे तिची. तर अशा आहेत चकुल्या. कुठल्या गावाला वेगळी पद्धत असते. तर अशी शिजायला लागली ही. आणि टाकली ना थोडं गॅस मोठा करायचा आणि मग चिटकत नाहीत, लगेच उकळून घेते त्या अशा. आणि झाल्यावर तर तयार तुम्हाला दाखवते. शिजल्यावर अजून थोडंसं वेगळं होतं. आणि पहिल्यांदाच मी तिखटाचं केलं, तर आमच्या आजी तिखटाच्या चकुल्या करते त्यामुळं. आणि नाहीतर मग मिठाच्याच असते, त्यामुळे मी पण मिठाच्याच करते. तर चले बाळा बस आवर, काप कर आता. बघा आमचं लेकरू कसं कापायला लागले, रेषा वाढते कसं गुणाचं. अशा चकुल्या कापायच्या बघा. हातात दे की उचलून, पळपुट. तसं सगळं टाकून घे. तर बघा इथे श्रावण हे केले, चिरले ते अशा काप केले, ते तर टाकून घेते पटकन. हो असू दे बाळा. तर असं सोडायचं हे एक असं सुटतंय आपोआप. चपातीचं कसं म्हणजे हे लय नसते, आपण पीठ लावून लाटलेलं असतं. आणि सोडलं का गॅस मोठा करायचा. आलेत बघा. तर आज पाणी आणणार इथं आम्हाला जेवायला. तर इथं बघा चकुल्या झालेत तयार. ताटं वगैरे आम्ही वाढून म्हणजे घेतलीत खाली, आता वाढून घेणार आहे. आणि इकडं बघा कोथिंबीर वगैरे वरनं मी चिरून टाकले. आणि अशी मस्त आता फक्त चकुल्याच आहेत. चपाती वगैरे भाजी सकाळची मम्मीनं ठेसा आणलेला आहे, पण तो काही म्हणजे खाल्ला तर खातील, नाही तर नाही. पण आम्ही तर चकुल्या खाणार आहे. तर मस्त अशा चकुल्या झालेल्या आहेत. गरमागरम वास छान येतोय. तर या तुम्ही पण खायला. आणि श्रावू पण बसले जेवायला. बोलू जेवायला श्रावू, या चकुल्या खायला. तर तुमच्या तिकडं काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा. तर चला मग या जेवायला.